नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्र बुलेटिन आणि आजच्या बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर। जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसह नगर परिषद अधिकाऱ्यांचे बेमुदत संप आंदोलन। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात अजित पवार गटाचे मूक आंदोलन। आणि आता सुरुवात करूया बुलेटिनला। नगर परिषदेचे अधिकारी जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी आजपासून नगर परिषदेच्या आवारात काळ्या फिती लावून बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत। जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही। यावेळी सरकारच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या। एकच पेन्शन, जुनी पेन्शन, हक्क मागते भीक नाही अशा विविध घोषणा अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या। अनेक वेळा या संदर्भात विविध आंदोलनं करण्यात आली आहेत। शासनाने अनेक वेळा आश्वासन दिले परंतु ते आश्वासन पाळले नाही। त्यामुळे आजपासून महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना, नगर परिषदेचे इतर सर्व संघटना, कर्मचारी यांची संघटना आजपासून बेमुदत संपावर गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। दिनांक 29/8/2024 पासून महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना तसेच नगरपालिकेच्या इतर सर्व संघटना, कर्मचारी यांच्या संघटना आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत। काम बंद आंदोलन आजपासून पुकारलेलं आहे। शासन स्तरावर आमच्या नगर परिषदेच्या संवर्ग अधिकारी तसेच आस्थापनेवरील कर्मचारी यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जे की आम्हाला पेन्शन तात्काळ लागू करावी, आमच्या इतर मागण्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला। या घटनेनंतर राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केला। ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध आंदोलनं करण्यात येत आहेत। पुण्यात मात्र अजित पवार गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आपल्या दैवताचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, यासाठी प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नांदेड येथे मुक्कामी होती। सकाळी त्यांनी एका पदाधिकाऱ्याच्या घरी भेट दिली, त्यानंतर तिथेच कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन त्यांनी स्वीकारले आणि नांदेडवरून आता जनसन्मान यात्रा बीडकडे रवाना झाली आहे। महाराष्ट्राचे सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे अशी भूमिका आहे। विधानसभा जागा वाटपाची प्राथमिक चर्चा येत्या 4-5 दिवसात होईल। जरांगेंची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी आहे। तर शरद पवार गटाकडून यात्रेवर करण्यात आलेल्या ट्विटवर बोलताना जे त्यांनी ट्विट केलं त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत। आणि आता बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची। भेटूयात ब्रेक नंतर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर, फिशर, भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। एजेंसी, जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9022253203 या फिर 82639861। ब्रेक नंतर स्वागत। वळूयात पुढील बातम्यांकडे।
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे। विरोधकांनी यावर सरकारला धारेवर धरलेले असताना आता महायुतीमध्ये सामील असलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने ही राज्यभर यावर मूक आंदोलन छेडत सरकारला घरचा आहेर दिला आहे। राष्ट्रवादीने घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वात मूक निदर्शने केली। तोंडाला काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मालवण येथील राजकोट या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा पुतळा सरकारने उभा केला होता, तो पुतळा 8 महिन्यांनी अचानक पडला आणि पडल्यानंतर संपूर्ण देशाने आणि राज्यामध्ये चित्र उभं राहिलं। हा चिंतेचा विषय आहे। ही दुर्घटना कोणालाही मान्य नाही आणि या दुर्घटनेच्या जी भावना आहे राज्यातल्या जनतेची, 13 कोटी जनतेची, त्या भावनेमध्ये सामील होण्यासाठी अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईसह पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात हा मूक निदर्शनाचा, मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। त्याचाच हा एक भाग आज या ठिकाणी आम्ही घेतो आहे। हे छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते आणि रयतेच्या राजाला जात पात धर्म काही नव्हता आणि रयतेचा राजाचा पुतळा पडून जी दुर्घटनाग्रस्त परिस्थिती राज्यामध्ये झाली, देशामध्ये झाली, त्याचा मूक आंदोलन करून त्याचा निषेध व्यक्त करणं, हळहळ व्यक्त करणं आणि सरकारला पुन्हा एकदा सांगणं की हा पुतळा ताबडतोब पुन्हा जसाच्या तसा उभा राहायला पाहिजे, हा तो एक याचा आमच्या श्रद्धेचा भाग आहे। या राज्यातल्या 13 कोटी जनतेचा हा भाग आहे। आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी आगामी सण उत्सवाच्या वेळी शांतता पाळून सण साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी नागरिकांसह गणेश मंडळाने घेण्याचे सांगण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, उप अधीक्षक नीरज राजगुरू, तहसीलदार संदीप खोमने, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये ड्रोनच्या घेरट्या चालू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। यावर पोलीस अधीक्षकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे। प्रशासनाने ड्रोन कंपनीशी आम्ही पत्रव्यवहार केला असून लवकरच या प्रकाराचा छडा लावू, त्यामुळे नागरिकांनी अज्ञात लोकांना मारहाण करू नये। सदरचे ड्रोन हे चोरीच्या उद्देशाने फिरत नसल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी सांगितले आहे। नागपूर जिल्ह्यातले रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष थांबत नसून बुधवारी पहाटे 3 ते 4च्या दरम्यान भिल्लेवाडा येथे पट्टेदार वाघाने 2 गायी आणि एका बैलाची शिकार केली आहे। यात बैलाचा तडफडून मृत्यू झालाय। रामटेक तहसील अंतर्गत पवनी वन परिक्षेत्रांतर्गत सोनेघाट शिवारातील भोंदेवाडा बीट क्रमांक 272 अंतर्गत येणाऱ्या भिल्लेवाडा गावातील शेतकरी विलास अरुण कातुरे यांच्या शेतात जनावरे बांधले होते, ज्यामध्ये पहाटे 3 ते 4च्या दरम्यान वाघाने बैलावर हल्ला केला। त्यात बैल गंभीर जखमी झाला तर काही वेळाने बैलाचा मृत्यू झाला। या वाघाने 2 गायींनाही गंभीर जखमी केल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे 1,20,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल RFO ऋषिकेश पाटील यांनी तयार केला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी रेवतकर यांना मोबाईलद्वारे माहिती देण्यात आली, मात्र ते ट्रेनिंगवर असल्याने त्यांनी सुपरवायझर मेश्राम यांना घटनास्थळी पाठवले। मात्र जखमी झालेल्या गायींना इंजेक्शन देऊन गंभीर जखमी झालेल्या बैलाला कुठले इंजेक्शन न देता बैल अति गंभीर असल्याने मरणार आहे म्हणून इंजेक्शन कशाला द्यायची असे बोलून निघून गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। जर वेळेवरच बैलाला सुद्धा उपचार मिळाले असते तर कदाचित बैल वाचला असता असे संतप्त गावकऱ्यांचे मत होते। महान्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। आज दिनांक 28 ऑगस्टला विलास कातोरे राहणार भिलेवाडा यांच्या शेतामध्ये वाघाने हल्ला करून एक बैल जखमी झाला होता। काही काळाने तो मेला। त्या बैलाची जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे त्याची आम्ही तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं अर्ज हा तात्काळ तिथंच घेतलेला आहे। सर्व लोकांच्या समक्ष आपण त्यांचा मौका पंचनामा करणार आहे आणि तात्काळ हे प्रकरण माननीय आपले सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आहे आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई करण्याची मी आमच्या स्टाफला, कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। जे 2 गायी जखमी झाल्या आहेत त्यांचे आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचे नाव काय, येवतकर साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर आपण इलाज करणार आहे आणि त्यांनी जे काही बिल वगैरे लागतील त्याची नुकसान भरपाई आम्ही तात्काळ त्यांना केली। फॉरेस्टवाल्यांनी डॉक्टरला बोलावलं। डॉक्टरच्या कोणी प्रतिनिधी आला चपराशी, तो बैल तडफडत होता। डॉक्टर साहेबाला जेव्हा फोन केला तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं की तो बैल मरूनच राहिला, म्हणजे त्याचा काय इलाज करायचा आहे, ह्या पद्धतीत ते बोलले। आणि त्याच्यानंतर तो बैल कमीत कमी 4 ते 5 घंटे जिवंत तडफडत होता।
म्हणण्याचा मतलब आता हे सांगा, तो बैल होऊ शकते त्याच्यात तेवढ्या याच्यात त्याचा इलाज झाला असता त्या 4-5 तासात, तर तो बैल वाचू शकत होता. ना कोणा फॉरेस्टवाल्यांना लक्ष दिली आणि ना डॉक्टरने लक्ष दिली, तर याच्यात शेतकऱ्याचे मरण. माझं नाव विलास अरुण कातुरे, मी भिलेवाडा येथील रहिवासी आहे. मी काल रात्री शेती केली म्हणजे वाहिली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी माझ्या शेतात माझे बैल जनावरे बांधले आणि संध्याकाळी बांधले आणि सकाळी येऊन बघितलं तर वाघाने 2 गाईला घायल केले आणि 1 बैल ठार केला. असं याच्या अगोदर पण असंच मागच्या वर्षी 1 बैल मारला होता माझ्या, त्याच्या म्हणजे मारला आणि पैसे जेव्हा गव्हर्नमेंटकडून पैसे आले ते 8 महिने वेळ लागला. मग त्याच्यामुळे माझी शेती मागच्या वर्षी पडीत राहिली. त्याच्यासाठी ह्या वर्षी पण सुद्धा मला लवकरात लवकर भरपाई द्यावी यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महान्यूज मधील पुढील बातम्या. नमस्कार. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharpi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. खुद को रखे चुस्त दुरुस्त, फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ. नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है. एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 40 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध. आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए. एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है. हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231, पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल, जरीपटका, नागपुर. हमें संपर्क करें 7219889175 पर. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर.